देवगड मळे येथील मुस्लिम मुलाने हिंदू मुलीशी विवाह करून मारहाण आणि छळ केल्याचा गुन्हा देवगड पोलिसात दाखल झाला असून ही घटना लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा कुटुंबीय आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आरोप केलाय। नितेश राणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत देवगड पोलीस स्थानकाला भेट देऊन कडक कारवाई करावी अशी सक्त ताकीद दिली आहे। या घटनेतील संशयित आरोपी पतीवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे। देवगड पोलीस स्थानकात पीडित विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार संमतीने विवाह झालेला असताना विवाह झाल्यापासून 4 ते 5 महिने आपला संसार सुरळीत सुरू होता। त्यानंतर फेब्रुवारी 2022 पासून पतीने जेवणात मीठ कमी असणे, वेळेवर कपडे न धुणे अशा क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केली। तसेच केसांना धरून जोरात ओढणे, हाताने थोबाडीत मारून आईवडिलांना शिवीगाळ करणे अशा पद्धतीने त्रास दिला। 21 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 वाजता पती आणि आपल्यात झालेल्या वादानंतर पतीने मला शिवीगाळ आणि मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली। तसेच मला राहत्या खोलीमध्ये माझ्या मुलीसह 4 ते 5 दिवस डांबून ठेवले अशी फिर्याद पीडित पत्नी सादिया शहबाज खान वय वर्ष 30 राहणार मळई मुस्लिमवाडी तालुका देवगड हिने देवगड पोलीस स्थानकात दाखल केली आहे। या घटनेतील संशयित आरोपी पती शहबाज आयुब खान वय वर्ष 32 राहणार मळई मुस्लिमवाडी याला देवगड पोलिसांनी ताब्यात घेतले असून पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण करून शारीरिक छळ करून घरात डांबून ठेवले। या आरोपाखाली पतीविरुद्ध 157/2025 BNS 85 127(3) 115(2) 351(3) आणि 352 या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। घटनास्थळी पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांनी भेट दिली। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे करत आहेत। दरम्यान या घटनेसंदर्भात पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी गंभीर दखल घेत देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक भेट देऊन पोलीस निरीक्षक देवगड यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली आणि पीडित महिलेला धीर दिला। तसेच या प्रकरणाची योग्य ती कसून चौकशी करण्यात यावी आणि आरोपीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत। यावेळेस नामदार नितेश राणे यांच्या समवेत बाळ खडपे, भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, योगेश चांदोसकर, नगरसेविका तन्वी चांदोसकर, नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी, युवा कार्यकर्ते दयानंद पाटील, शहराध्यक्ष वैभव करगुंडकर, सिद्धेश माणगावकर तसेच अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।